मयूर डान्स अकॅडमीच्या या 16व्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी आपण सगळेजण उपस्थित झाला, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो। नवीन वर्ष सुरू होऊन 5च दिवस झालेले आहेत, त्याही नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो। खरं तर मयूरचं कौतुक करावं तेवढं फार कमीच आहे, कारण मयूरची ही धडपड सुरुवातीपासून मी बघणार आहे। कारण ज्या पद्धतीने मयूरने एक पॅशन म्हणून त्या नृत्याकडे, डान्सकडे बघितलं आणि कोण काय बोलतं याच्यापेक्षा मला काय करता येईल याच्यावरती जो फोकस केला, त्याचं स्वरूप म्हणजे आज ही सगळी जनता, ही सगळी आई वडील तुझ्याकडे कौतुकाने बघतात। कारण त्यांच्या मुलांना कुठेतरी तू चांगला वाव देतोयस, त्यांच्या अंगातली उर्मी कुठेतरी आणण्यासाठी एक चांगली संधी देतोयस, त्याबद्दल ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती मला आनंद दिसतोय। मी स्वतः मयूरचा फॅन आहे, कारण आता जरा नाचता येत नाही, परंतु आम्ही शब्दाने नाचतो। परंतु मयूरची एकदा मी मुलाखत घेतली होती फेसबुकला, कारण 25 जणांच्या मला मुलाखती घ्यायच्या होत्या, ज्या लोकांना ओळखतात परंतु त्यांचं रेकग्नायझेशन होत नाही, अशा 25 जणांच्या मुलाखती मी घ्यायचं ठरवलं होतं। त्यातली 5वी मुलाखत ही मयूरची होती आणि मला एवढा आनंद वाटतो बाबा नानजीबाई की त्या मुलाखतीला एवढा भरभरून प्रतिसाद मिळाला, कारण त्या मुलाखतीमध्ये जे मयूरने सांगितलं ते सगळ्यांच्या हृदयाला कुठेतरी भावणारं होतं। म्हणून अशा ह्या मयूरला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे सगळेजण आलेलो आहोत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी नानजीबाईंना धन्यवाद देईल की ही जागा उपलब्ध करून दिली। खरं तर ह्या जागेवरती अनेक गोष्टी घडतात, परंतु त्यांनी आता जरा मोठं मन करावं आणि सगळ्यांना ही जागा उपलब्ध करून द्यावी। आमच्या माताजी आहेत, कांजूरचे शिल्पकार सन्माननीय बाबा कदमजी आहेत, त्याचबरोबर आमचा युवा नेता प्रथमेश धुरी आहे, कमलाकरजी पवार आहेत, मला नेहमी सहकार्य करणारे पंढरराजजी उंडे आहेत। ही सगळी मंडळी आम्ही मयूर बरोबर आहेत। आणि मयूर म्हणजे काय कांचन, नाचणारा, परंतु ते नाच अतिशय सगळ्यांना भावणार आहे। अशा ह्या मयूरला खरंच भरभरून शुभेच्छा देतो आणि रेमो फडणवीस नाही तर तू प्रभू देवा व्हावा आणि एका चित्रपटाचं नृत्य दिग्दर्शन करावं एवढीच अपेक्षा करून सांगतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मयूर डान्स अकॅडमी।